नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आपण आपला हा इकडे आपला हा चर आहे, ही चारी गेलेली पाटाची, आणि चारीच्या वरचा जो आपला हा 15-20 गुंठ्याचा भाग आहे, इथे आपण आणखी आंबा बसवायचा असं चाललं आहे. आणि या आंब्यामध्ये आणि त्या आंब्यामध्ये थोडासा फरक आहे. ते आपण विद्यापीठातून झाडं आणलेली होती आणि ती 6x10 वरती आपण लावलेली होती. तो आपला 1 एकर आहे, ज्याच्यामध्ये 668 झाडं बसलेली. त्यानंतर हा जो वरचा तुकडा आहे, इथे आपण बघा हे 2 फुटी उंच असे बेड बनवले आहेत. चांगल्या पद्धतीने उंच बनवायचं चालू आहे. हा आपला इथे मल्टीक्रॉपिंगचा भाग होता, ज्याचा आपण थोडंसं कमी केला आहे आणि त्याचा आपण त्या घरासमोर वाढवतो आहे. पण इथे आपल्याला 10x15 वरती आंब्याची झाडं बसवायची आहेत आणि ही झाडं आपण इन सेतू पद्धतीने जागेवरती कलम करून करणार आहोत. इथे प्रॅक्टिसेस जरा वेगळ्या पद्धतीने, सगळं आपलं ऑर्गॅनिकच आहेत, पण झाड लावण्याची पद्धत, झाडाचं अंतर आणि त्यांच्यामध्ये काय बदल धरतो इन सेतू पद्धतीने जागेवरती कोय लावल्यावरती कशा पद्धतीने वाढ होते, असं आपलं निरीक्षण करून अभ्यास करून आपलं इथे काम करायचं आहे. हां, आपण शेवगा तसाच राहू देतो आहे. शेवग्यामध्ये जर बघायला गेलं तर या 2 शेवग्यामधलं अंतर, जसं की हा एक शेवगा आणि हा एक शेवगा इथला, यांच्यामध्ये 20 फुटाचं अंतर आहे. म्हणजे या शेवग्यापासून 5 फुटावरती एक आंबा, तिथून 10 फुटावरती एक आंबा आणि तिथून परत शेवग्यापर्यंत 5 फूट होतं. म्हणजे एक आंबा तो तिकडचा पुढचा आंबा, याच्यामध्ये 10 फुटाचं अंतर होतं. इथला आंबा तो परत 10 फुटावर होतो आणि हा मधला जो भाग आहे हा 15 फुटाचा आहे. असा 10x15 वरती आपला आंबा बसणार आहे. याची सध्या तयारी चालू आहे. नांगराने आपण जरा तास मारून घेतला होता, कारण आपल्याला बेड उंच करायचे होते आणि हाताने माती वरती ओढून आपण या बेडला जवळपास 2 ते 2.5 फूट उंच करत आहोत. हे बघा, धन्यवाद.